मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव यांनी नुकताच पुण्यातील गुंडांची भेट घेतल्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा तापलंय। यावरच अंबादास दानवे यांनी टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। कोकणातील एक जण म्हणतो आमचा बॉस सागर बंगल्यावर, तर कोण म्हणतंय वर्षा बंगल्यावर आमचा बॉस बसलाय, त्यामुळे हे गोळ्या मारतात, लोकांचा जीव घेतात, गुंडांच्या गळ्यात गळे घालतात। वर्षा आणि सागर बंगल्यांमध्ये गुंडांचे बॉस बसले, त्यामुळे गुंडांचा वापर निवडणुकांमध्ये केला जात आहे। राज्यात सरकारच्या आशीर्वादाने गुंडागर्दी सुरू असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड येथे केला। शिवसेनेच्या जनता दरबार कार्यक्रमासाठी ते आकुर्डी येथे आले असताना प्रसार माध्यमांशी बोलत होते। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज सोमवारी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कायदा सुव्यवस्थेवर धाक राहिल्याने आत्ताचे राज्य कायद्याचे आहे की नाही याचा सर्वांनी विचार करावा। मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव सराईत गुंडाला भेटतात, भाजपचे आमदार गोळीबार करतात, हे सारं महाराष्ट्राचे गुंडांचं राज्य असल्याचं निदर्शक आहे, अशी टीकाही दानवे यांनी यावेळी केली। चिंचवड कसबा पोटनिवडणुकीवेळी सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना शासनातील लोकांनी बोलवले होते। निवडणूक काळात किती गुंड पॅरोलवर सुटल्याचं आम्हाला माहीत आहे। राजकारणासाठी गुंडांचा वापर केला जात आहे। लोकसभा निवडणुकीसाठी गुंड सक्रिय केले जात असल्याचा आरोप दानवे यांनी केलाय। कुठल्या अनुषंगाने तुम्ही महापालिका आयुक्तांना काय सूचना केली? राज्याचं सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रम घेऊन गेलं इथं, परंतु हा फक्त जाहिरातबाजी आणि स्टंटबाजीचा कार्यक्रम सरकारच्या खर्चाने राज्याचे मंत्री करतात। खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न जसेच्या तसे आहेत, त्याच्यासाठी जनाधिकार एक हक्काचा जनता दरबार आम्ही मागच्या महिन्यापासून ठिकठिकाणी सुरू केला। आज पिंपरी चिंचवडमध्ये हा जनता दरबार होता आणि याच्यातून एक लक्षात येतं, पिंपरी चिंचवडमधले लोकप्रतिनिधी, विशेषतः आमदार, विशेषतः खासदार यांनी फक्त आश्वासनं दिलेली आहेत, भाषणं दिलेली आहेत, मोठ्या मोठ्या गप्पा मारलेल्या आहेत। आज हे पिंपरी चिंचवडमध्ये जर गेलो तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसाच आहे, स्वच्छतेचा प्रश्न तसाच आहे, अतिक्रमणाचा प्रश्न तसाच आहे, आरोग्याचा प्रश्न सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये तसाच आहे। आणि म्हणून अनेक तक्रारी या पिंपरी चिंचवडमधील या शहरातील आलेल्या आहेत। त्यातले काही मुद्दे, शिक्षणाचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे। या सगळ्या तक्रारी, त्याच्यातल्या काही तक्रारी माझ्याकडे जवळपास 203 तक्रारी आल्या। त्यात 69 तक्रारींना मी पत्र दिलं आणि 34 तक्रारी जागच्या जागी सुटल्या। बाकी ज्या काही उर्वरित त्या राज्य स्तरावर असेल, कलेक्टर असेल, यांच्याशी चर्चा करून सोडवल्या जाईल। परंतु अनेक 2-2, 3-3, 4-4, 5-5 वर्षांनी पत्र देतो तरी काम होत नाही, अशा प्रकारचे जनतेनं गाऱ्हाणे या ठिकाणी मांडलेले आहे। आणि मग शासन आपल्या दारी जातं तर कोणाच्या दारी जातं? इथले सत्ताधारी पक्षाचे लोक काय करतात? इथले खासदार आहेत, इथले आमदार आहेत, हे काय दिवे लावतात? आणि जनतेचे प्रश्न जसे तसे मोठ्या पद्धतीनं गुत्तेदारी, मोठ्या पद्धतीनं TDRचे घोटाळे करणं, मोठ्या पद्धतीनं जमिनीवर मला असं वाटतं व्यवहार करणं। मी बाकी शब्द, इनलिगल शब्द जास्त वापरत नाही, परंतु त्याच्यात लोकांच्या भावना मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आणि याच्यामध्येच इथले लोकप्रतिनिधी मला वाटतं गुंतलेले आहेत। जनतेच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष, आणि म्हणून शिवसेनेनं या विषयात लक्ष दिलेलं आहे। तुम्ही आता विषय घेतला, पिंपरी महानगरपालिकेत मोठा घोटाळा जो आहे अजित पवार असतील, वडेट्टीवार असतील, यांनी विधानसभेत हा मुद्दा गाजवला। मात्र हा सर्व घोटाळा ज्यांच्या काळात झाला, ते अधिकारी असतील किंवा आयुक्त असतील, त्यांना कुठेतरी पाठीशी सरकार घालते असं वाटतं। आता हा जो होत असताना या सरकारमधलेच मंत्री त्याच्यात आहे ना सहभागी, राज्याचा नगर विकास विभाग सहभागी आहे, इथले सगळे लोकल लोक सहभागी आहेत, इथले मंत्री जे कोणी आत्ताचे आहेत। आणि मला वाटतं त्याच्याविषयी शिवसेनेनं सुद्धा, इथल्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकारी असतील, जिल्हा प्रमुख असतील, आमदार असतील, यांनी सुद्धा भूमिका व्यक्त केलेल्या आहे। अशा पद्धतीनं फेवरिझम करणं, अशा पद्धतीनं गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात इथे होत असताना शिवसेना डोळे झाकून हे बघणार नाही, शिवसेना याच्याविषयी आवाज उठवेल। तिसऱ्या मजल्यावर तुम्ही पत्रकार परिषद घेतला होता, मात्र तो हॉल उपलब्ध झाला नाही, 4 वाजता नाही, तसा हॉल वगैरे उपलब्ध नाही झाला। प्रोटोकॉल से मला 4 वाजता होतं, आम्ही 4 वाजताच्या आधीच निघालेलो आहे।
ती आता उघड्यात 3:45ला उघडत होते, पण मीच निघालेलो आहे. असं काही हॉल वगैरे मनमानी असेल त्यांची, पण या बाबतीत एवढी हिंमत ते करू शकत नाही. एवढं नक्की मनमानी तर निश्चित ताबडतोब लक्षात येते, मगरुरी लक्षात येते, ती लक्षात येते, परंतु शिवसेना ती नीट करेल सगळे. आणि असे ऑफिस तोडून बसायला आम्हाला सवय आहे. त्याच्यामुळे पण आम्हाला ते कारण अजून 4 पूर्ण वाजले नाही. मी 4ची वेळ दिली, त्यांना सांगितलेलं होतं सूचना, तसं नाही करू शहर शकत. प्रमुख आमचे जाणार आहे. तुम्हाला थांबावं लागलं काही मिनिटं आणि तुम्हाला खाली ते तिथल्या कार्यकर्त्याचा नियोजनाचा विषय तो वरती महापालिकेचा नाही. थँक्यू.